मोठं सांगाल पहिल्या बॉलवर आउट गेला बघा. हीच पण होती पनूरच पहिला बॉलला आउट गेला. आता काय बोलायचं थांबा. जल्लोमत बराबरी करू. आम्ही आता बराबरी केली तरी पण तुम्ही हरला काय म्हणायचं. बराबरी केली हार गए आप. किती 100 रुपये. अथर्व माधव ब्लॉग्स. अथर्व माधव. हिंदी में बोला भाई, मतलब मैं मराठी में आपके ब्लॉग देखता हूँ ना भाई, मराठी में बोले ना आप, मतलब हिंदी में बोले समझ में आएगा. बहुत अच्छे लगे. सब्सक्राइब करता है हर एक वीडियो को, वो अच्छा लगता. मराठी जरा भी नाही समज में आती है. हां राजानं आता टी शर्ट घेतलाय. हे बघा फक्त आणि फक्त 300 आणि 2 घेतल्यावर 500 रुपये. तर जय शिवराय मित्रांनो. आणि आता आम्ही आले कॉलेजमध्ये. हे बघा इकडे नक्षत्र गार्डन. आणि आज आमचा पेपर होता प्रॅक्टिकल पेपर. आणि ही जी वेगळी बॅच आहे ही ए बॅचला आणि मी सी बॅचला. तुम्हाला कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं खुळ्यावनी मिशा काढले बघा. खुळ्यागत काढले बघा. खुळ्यागत केले वेगळे दिसायला लागले. पोरले जर म्हणायला लागले मिस्टर काढले. आणि तुम्हाला रिएक्शन दाखवते त्यांच्या. लय वेगळे दिसाले. तेवढ्याला जेनजी दिसायला आहे. जेनजी दिसायला जेनजी. तर काही आणि आज आमचे पेपर होते. आज उद्या परवा पेपर आहेत आणि 1-2 तारखेला सुट्टी. 5 तारखेपर्यंत आमचे पेपर आहेत प्रॅक्टिकलचे. आणि आता ए बॅचला आणि मी सी बॅचला आहे. आणि आता याचं पेपर झालं का नाही घराला जाते आणि आमच्यापर्यंत आमचं असते. काय कपडे कुठनं बघून अरे घरात जाते आणि कपडे बदलून परत येते. आता हे झाले. आणि आता विपुल आता दुसऱ्या वर्गात असल्या का नाही, दुसऱ्या वर्गात असल्यामुळं की नाही आता विपुल आता त्याचा प्रॅक्टिकल सुरू आहे. लय थांबते बघा. मी असं लय लवकर येते ना. काय सांगू मग ते लवकर येते म्हणजे मी फोन केला का आलोच म्हणते बार. मग प्रॅक्टिकल सुटून मग मी घरी गेल्यावर मग येणार. मग पुन्हा आणि मला म्हणणार त्यांना वाटायला त्यांचाच फोटो काढायला लागले. तर काय जाते बघा यांचं पण आता लेक्चर दिन सुरू आहेत पोराबिरांचे. तर आता आपण जाऊया बिल्डिंग समोर. आणि आता पोरं देणे येतील त्यांचा आता पूर्ण सगळ्यांचा आता पेपर सुटतील. आणि आता तुम्हाला आपण सगळं आता मोकळं दिसा. कट कसं आहे केस कशी का आपल्या चुपचूप तुम्हाला दाखवतो. आता सगळं मोकळं दिसाले बा. हे बघा सगळं मोकळं जाय. कोणच नाही येत्यात लवकर जातात सगळी घरला. GSP मग घुमवून झाले त्यांना 10वी बार. ही बघा आमची बिल्डिंग. तर काय आता आपण जाऊन बसायला लायब्ररीत नाही तर ग्राउंडवर जाऊन बसायचं. आपण ग्राउंडवर बसायचं बरं का. बसा ग्राउंडवर बसा. तसं न लायब्ररीत बसायचं आहे. तसं न हो ग्राउंडवर जाऊन बसायचं. ग्राउंडवर लिहिता येत नाही. जरा कम्प्लिशन राहिले. सायन्स राहिले. लेझी पिझ्झा आज बंद आवडतं. लेझी पिझ्झा मग इथे 100 रुपयाला पाहिजे. तर काही जीव आपल्याला लय दिवसांनी दिसला आहे. प्रताप कालबे गावावरनं आला आहे. हे जे लवकर सपते आणि घराला जाऊन लगेच कपडे बोलून येते. आज ह्याला क्रिकेट खेळायचं आहे. पोरले दिवस झाले आता क्रिकेट खेळायचं म्हणाला ग्राउंडवर. आणि आता ऊन त्यांनी पडलेले कडकडीत. जास्त ऊन नाही. कोण साईल अरे कपडे असले काय बटन का काढला. फिट किती लागलं काय राजा बघा. कपडे बिपडे कसली करून आला. दिवाळीला जर्सी बनवून आणला गावाकडनं क्रिकेटची. जर्सी नंबर राजा 8 नंबर वैयक्तिक. तुझं कुठं जर्सी 302 आणलंस का नाही. टी शर्ट 302 टाकणार होतो. तर काय आता आम्ही आले लायब्ररीमध्ये. लायब्ररी आणि ते आता सगळेजण क्रिकेट खेळायला लागलेत. आणि माझं थोडं राहिले कम्प्लिशनचं. त्यामुळे आम्ही आले आता विकले. आणि मी ह्याचा पण आता पेपर होता. पेपर आता ह्याचा सुटला. गर्दी भरपूर आहे. तर काय आता आम्ही लायब्ररीमधनं आले. आणि हे पण थांबलेला. त्याचं काय काम नव्हतं तरी पण थांबलेला. आणि आता जाऊया आपण ग्राउंडवर. तुम्हाला आता क्रिकेट खेळताना दाखवतो. तर काय इथं आता राजादेन बसलेत क्रिकेट खेळायला. आणि इंजिनिअरिंगचे सर आहेत सगळे. इंजिनिअरिंगचे सर आहेत सगळे. आणि तिकडं वाईस प्रिन्सिपल आहेत इंजिनिअरिंगचे. ते बघा ते. आणि
इकडे सगळी खेळायला लागल्यात पोरं, त्यांच्यासोबत मॅच लागल्या सरांसोबत. आता बघूया कोण जिंकते, कोणाचा केवढा स्कोर आहे बघूया आता. गाईज 30 रन पाहिजे होत्या जिंकायला आणि 30 रन आपण 31 रन काढल्यात आणि आपण जिंकले. 35. इंजिनिअरिंगच्या सरांसोबत आपण जिंकलेलो काय झालं आहे. पास का? साहिलनं मॅच जिंकवल्या. नाही इथेच खेळा की ये का कसली प्रॅक्टिस. तर काय आता आपण दुसऱ्या ग्राउंडवर चाललोय. इकडच्या पोरं आता इकडे सगळे आले आहेत, कारण तिकडे आता सरांचे जे पोरं आहेत की नाही तिकडे त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. तर त्यासाठी आम्हाला इकडं पाठवले. आता तिकडे काय आम्ही मॅच जिंकल्या, पोरं सगळे आता खुश झाल्यात. तिकडे खेळायचं नाही, पोरं कुठे गेलेत. आता उड्या मारा लागला. तर काही चला आपण जाऊया. इकडे खेळायचं होतं, तिकडे का असं करायला लागलं. बोलला आहे का ही ग्राउंड. अरे बॉल तर बाउन्स होईल का पडत नाही बॉल. बोलला आहे काहीच ग्राउंड. आता आपण दुसऱ्या ग्राउंडवर जाऊया. पुढे एक आहे जागा, ग्राउंड नाही आहे ते. हे बघा हे मस्ती बघा. लय दिवसाने क्रिकेट खेळाली ते काय नाही बघा. आज क्रिकेट खेळायला आपल्याला सोन्या पण आता आवरून बिवरून आला आहे मस्तपैकी. त्याला काही नाही खेळायला, नुसतं मोठं मोठं बोलते. गाईज एवढ्या दिवसांनी खेळायला लावल्या आणि आमच्या नशिबात फिल्डिंग आल्या. जरासं राहिलं रे. आणि आता पहिला बॉलिंग सोन्या करायला लागला, आता दुसरी बॉलिंग आपण करायची. राजा तिकडे शेंडगे इथं, तिकडे पग कसं माहीत आहे. आपण तिकडे साईडला उभं राहायचं नाही, कारण की नाही तिकडे साईडला बॉलली जातात, पळाली लागते. त्यामुळे आपण की नाही इकडेच थांबायचं. लेफ्टी कोण नाही आहे त्यांच्यातलं, त्यामुळे आपण इकडे थांबायचं. बॉल काय जास्त येत नाहीत आपल्याकडे. आणि हे बघा हे पण तोच विचार करून इकडे ज्या साईडला थांबला आहे. आणि त्या साईडला राजाकडे बॉल जाते, राजाच्या तिकडच्या साईडनं सगळे बॉल जाते. इकडे एक पण बॉल येत नाही. आला तर येतोय कधीतरी. नाही लागत, नाही लागला, लागा नाही लागत काय. जरासं राहिले. अरे येऊनच आहे असं का करायला आहे. गाईस ते बघा आता बॉल गेलाय आणि ते तुम्हाला दिसते का वरती आता पत्र्याच्या खाली पोरगा आहे बघा. ते काय दिसना झाले कॅमेरा. तर वरती जाऊन बॉल बघायला लागल्यात. इकडे काय आणि इकडे काय बघा. वरती जाऊन बॉल बघायला आणि ज्यानं बॉल मारला की नाही ती इथं बसला निवांत आणि सगळेजण गेल्यात आणि मी इकडे बसले. आणि आता आमची फिल्डिंग आहे आणि आमच्या वेळेस बरोबर बॉल गेला. बॉल कुठनं वरती गेला म्हणतात वरती अडकला का खाली पडला. खाली काय पडायला नाही म्हणतात बॉल. तर बघा बॉल गावती का नाही, तर मग काय परत घरला जायचं आणि उद्या परत यायचं. हे बघा वरती पण गेला. गावला 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 तिथंच होतं बॉल. गाईज आता त्यांची बॅटिंग झाल्या. हे बघा कसलं बसले आणि त्यांचे 40 रन झाल्यात आणि आपले 9 रन झालेत. ते मग राजानं मारलं सगळे वैयक्तिक. जिंकणार का नाही आपण. जिंकतो ना. हा जिंकणार कसं काय. सोन्या आहे ना आपल्यात पण उद्या. कशी जिंकणार मॅच. नाही तो पण होते असल्यामुळं हारायची शक्यता आहे. त्यामुळे काही आता काय बोलू शकत नाही. बॅकग्राऊंड सपोर्ट बघा आमचा. तो नसला आता जिंकलो असतो. तेच रे तो रस्ता तर जिंकलो असतो. राजा कॅच आउट झालाय. किती रन काढलास राजा. हा 40 काढायचे. आता सगळं माझ्यावर अवलंबून आहे. माझ्यावर अवलंबून आता जिंकली तर जिंकली माझ्या जीवर जिंकणार नाही तर नाही जिंकणार. कारण आमच्या टीम मध्ये का नाही हे पण होते आहे बघा. सोन्या पण होती खाली बसलेलं बघा. आधी कोणी घेतलाय त्याला. सोन्याला हेनच घेतलाय सोन्याला. कायला का पर्याय नव्हतं त्यामुळे आम्ही घेत. काय आता विपल्या बघा असं फेकते बघा बॉल. काय हे बघा बॉल फेकते आणि आम्ही पण फेकतो डायरेक्ट. मग ओय आय आऊट झाला आऊट झाला. आता मोठं सांगाल पहिल्या बॉलवर आऊट गेला. बघा हीच पण होती होती. हीच पण होती होती पनूरच पहिला बॉलला आऊट गेला. आता काय बोलायचं. थांबा आता आपण उतरा. 1 रन 1 रन. हा रे मध्येच घाण केला बघ. नाही पकडत ते. हा झाले. अशा तऱ्हेनं आम्ही जिंकलेलो आहे. पनूती असून आमच्या ह्याच्यात
आपण जिंकलेलो आहे. 40 रन काढलो तर 40 पण ही पण होती आपल्यामुळे तुम्ही हारलो. ही पण आहे ग केस केस बघा guys, केस बघा. विकेट घेतलेत माहिती हो हा अरे काय हारला हे बघ हारल्याची मतलब असते विकेट घेणार काय बी कॅप्टन यांनी केस केस बघा की थांब केस बघ थांब केस बघा केस बघा की थांब असं का करायला बघा रे मागं कोणाचं नाव लिहिलं हे बघा हे बघा ऐक तर गाईज हे बघा ही अपोजिट वाले आहेत सगळी मिचेल स्टार ही सगळी अपोजिट वाले आहेत ही सगळी अपोजिट वाले आहेत आणि किती किती रन 61 रन मारले 61 रन सांगू तुम्हाला सांगू आता बघा की शिकवते सगळ्यांना बॉलिंग करायचं कसं कसं आता खेळते का नाही बघा जिंकतात का नाही बघा हारणारच आहे ती गाईज 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 हारलेले आहेत हारलेले आहेत हारलेले आहेत दम दम इकडे बघ की अरे तिकडे का पळालाय हारलेले आहेत बोले दम हे पळाला बघा पळाला हारलेले आहेत मोठं मोठं बोलून कोणीतरी हारले हारले हारलो नाही आम्ही कॅप्टन मी तर केले माझे 100% दिले पण आता बाकी टीमचं काय काय 100% दिला असं तुला काही नाही भावा बॅटिंग पण द्यायला आणि बॉलिंग पण द्यायला 3 विकेट घेतले मग काय झालं कुठली विकेट 3 कुठे नाही घेतलं सांग मला कुणा 3 विकेट घेतला सांग राजा आणि यो सोन्या अरे कुठं 3 तू नव्हताच बॉलिंगला त्यावेळी अरे तू छातीवर फेकतोस पूर्ण बॉल आणि कसं विकेट पडणार ना छातीवर असं फेकणार रडगेवाने गेलो मत बराबरी करू अय आम्ही आता बराबरी केली तरी पण तुम्ही हारला काय म्हणायचं बराबरी केली हार गए आप तर गाईज आता झाले आमचं क्रिकेट खेळून आणि आम्ही दोन्ही पण मॅच जिंकल्यात सोन्या असून सुद्धा आम्ही 2 मॅच जिंकल्यात आणि तर आता आपण चालले गाडी घ्यायला सगळं आता पार्किंग मोकळा आहे क्रिकेट आता खेळल्यामुळे काही लई वेळ झाला आहे आणि आज बुधवार त्यामुळे काही नाही आम्ही आज लई दिवसापासून काही बिर्याणी खायला नाही आम्ही आणि कोणीतरी विषय काढला बिर्याणी खायला जाऊया का त्यामुळे आम्ही आत्ताच चालले आत्ता किती 6 काय 6:15 वाजल्यात आणि आता आपण जाऊया बिर्याणी खायला मन सोबत झाली आता पोरं काय म्हणायला लागल्यात की थोड्या वेळानं जाऊया बिर्याणी खायला 9-10 वाजता कारण आत्ता बिर्याणी खाल्ली गेली नंतर परत त्यांना भूक लागते त्यामुळे मी काही येऊ शकत नाही आता एवढ्याला गाडी थांबवतो हाया ओसडा आणला आम्ही हे बघा गाडी सुरू येत नाही झाली गाईज अरे गाईज गाडी सुरू झालेली आहे फायनली तर आता आपण जाऊया बिर्याणी खायला आणि सगळेजण गाडी आता इथं थडकली असे जरा जरा राहिल्या काय गाडी जराशी राहिल्या तर काय आता आपण जाऊया आणि सगळेजण पोरं येणार आहेत आता तर काय आता आम्ही आले बिर्याणी खायला बस ना हे असं असते घसात अडकलं आणि तुम्हाला सांगतो असं घ्यायचं बाहेर आलोय आणि काही इथे रस्ताच नाही त्यामुळे आम्ही असं वर खाली वालायचो रस्ताच नाही फक्त इथं येणं राहतं तर आता आपण जेवणावर फोकस करूया तर काय आता आमचं खाऊन देणं झाले आता सगळे इथले कामं झाले भावानं आता फुल बिर्याणी खाल्ल्या तर काय आता ह्याला लुटला कसा बिजिरला पण प्रतापला लुटला आता घरात जाऊन आता एकटं असं अंगावर घेऊन रडत बसणार राजाने स्कीम टाकले झाले की झालं हा 200ला 1 आणि 500ला 3 आणि आता तुम्हाला दाखवतो एक ये जाऊ दे आणि काही तिकडं तुम्हाला दाखवतो 100 रुपयाला जॅकेट आहे किती 100 रुपये नाही लय ढगळ वाटते गाईज जॅकेट बघा 100 रुपयाला ह्याने घेतले आधी आता मी घेणार आहे जॅकेट जर चांगला दिसते बऱ्यापैकी दिसते आणि आज भाऊ मी घेतो आता काढून दे काय देऊ हे जॅकेट कसलं काढून देऊ हे वाढ घाण दिसतंय तुला राहू दे घाण मला घाणच आवडते मला घाण आवडते घाण दिसतंय मला घाण आवडते तर गाईज हे बघा गर्दी बघा तिकडे अरे मला दिसते चांगलं गाईज हे बघा आता निवण आलेलं तर गाईज आता सगळं जॅकेट खरेदी करून झाले 100 रुपयाला वाटत पण नाही 100 रुपयाला आहे आता ह्यानं घेतले आणि आता मी घेणार होतो खरं आता जाऊ दे आता ह्याला देऊन टाका आणि आता आपण एक दिवस ह्यो घालतो एक दिवस मी घालतो आणि अथर्व माडेकर हॅलो हा आणि तुम्हाला सांगायचं राहिलं मगाशी मी इथं कपडे घेत होतो इथं ह्यांचंच आहे ते सगळं स्टॉल
हां फ्रेंड म्हणजे पप्पांच्या मित्राचा स्टॉल आहे आणि तिथं आला आणि मला म्हणला भाई दादा तू ब्लॉग बनवतो का? हा होय म्हणतो. काहीच दिवस तर बरोबर भाई को सपोर्ट करो गाइस और सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट में शेयर भी करो. तर काहीच आता कोणतरी ओळखी दिसलं मग ब्लॉग ना बोला ना क्या अथर्व मात्र ब्लॉग अथर्व मात्र तू गेले अरे की जाय गाडी गुन्हे इकडे 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 आता खरं तो स्वतः आला आणि मला बोलला की तुम्ही ब्लॉग बनवताय काय? मी होय बोललं आणि त्याला कोणीतरी मित्रांनी पाठवलेलं माझी लिंक. मला म्हणायला लागल्यात की मराठीमध्ये जरा बनवत जाऊ नको, हिंदीमध्येच बोलवत जा, कारण आता याला पण सवय लागल्या ब्लॉग बघायचे. काय म्हणणार आहेस तू? हिंदी में बोला भाई, मतलब मैं मराठी में आपके ब्लॉग देखता हूँ ना भाई, मराठी में बोले ना आप, मतलब हिंदी में बोले समझ में आएगा, बहुत अच्छे, मैं सब्सक्राइब करता है हर एक वीडियो को, वो अच्छा लगता मराठी जरा भी नहीं समझ में आती है? हाँ थोड़ी बहुत समझ में आती है. नाम क्या तेरा? आरन. आरन. किधर रहता है तू? मैं गगन एमरन. हर रोज आता है क्या पहली बार यार? नहीं ना, पहली बार मेरे अब्बा गए ना बाहर, तुम लोग यहाँ पे छोड़ के, मैं 10 मिनट में आया करके बोले. ऐसा है क्या? हाँ. तर गाइस किसले बघायला लागलं? अथर्व माडेकर ब्लॉग्स त्याला दिली AT. आता हातावर घेऊन हातावर लिहायला लागलाय, म्हणजे आता घरात जाऊन बघ लिहो. ATHA RV. अक्षर खरं भाऊ भारी आहे. काय म्हणणार? MA. सब्सक्राइब भी करो भाई को, कमेंट में, और भाई को सपोर्ट भी करो. पण इथं आता सेलवर सेल आला तिथं. राजानं आता टी शर्ट घेतलाय, हे बघा, फक्त आणि फक्त 300 आणि 2 घेतल्यावर 500 रुपये. आणि आता तो पण घ्यायला लागला तो पण घ्यायला लागलाय. तर आम्हाला त्याचं तुम्हाला दाखवतो. आता प्रतापनं पॅन्ट आणि शर्ट घेतला, दाखव कुठला ते बघा. तो शर्ट आणि ही पॅन्ट दोन मिळून 500 रुपये फक्त, आणि हे 100 रुपये. हा आता आपण जाऊया. हां आता आपण जाऊया घरी, आणि आजसाठी बघते एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.